मालेगाव तालुक्यातील मोहोपाडा या ग्रामपंचायत हद्दीमध्ये वन जमिनीवर बेकायदेशीररित्या अतिक्रमण करून वन संपत्तीचं नुकसान करण्यात आलेलं आहे। याच्या निषेधार्थ मोहोपाड्याचे काही नागरिक वारंवार शासनाकडे अतिक्रमणाच्या संदर्भात पाठपुरावा करत होते, परंतु सदर अतिक्रमण निष्कासित करण्याऐवजी ते अतिक्रमण रेग्युलाइज करण्याचा प्रयत्न वन विभागाने चालवलेला आहे। त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी 4 जण आमरण उपोषण गेल्या 4 दिवसापासून करत आहेत। तरी देखील प्रशासन याची गंभीरतेने दखल घेत नाही। कुठेतरी प्रशासन राजकीय दबावात काम करत आहे आणि आर्थिक दबावात काम करत असल्याचं स्पष्ट होत आहे। मालेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर काटवण भाग जो महत्वाचा जंगल परिसर आहे, या परिसरात पशुधन मोठ्या प्रमाणावर आहे। हे इतकं मोठ्या प्रमाणावर असलेलं पशुधन म्हणजे साधारण 10 ते 12 लाख मेंढी व बकरी तसेच इतर पशु पक्षी या परिसरात आहे 10, 15, 20 गावांमध्ये। आणि या पशुधनाला चरण्यासाठी चराई क्षेत्राची आवश्यकता आहे। या भागात वन जमीन मोठ्या प्रमाणावर आहे। या वन जमिनीवर चराई क्षेत्र विकास करून या चराई क्षेत्राच्या माध्यमातून या पशुधनाचा चाऱ्याचा प्रश्न निकाली लागलेला होता। आयुष्यभर या लोकांनी पशुधन या वन संपत्तीच्या चराई क्षेत्रावर सांभाळलेलं होतं। पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पशुधनाच्या त्या वनतळ्यांमधून होती, परंतु गेल्या काळामध्ये काही भ्रष्ट वन अधिकाऱ्यांच्या संगनमताने बोगस अतिक्रमण करून बोगस अतिक्रमण दाखवून त्यांना वन दाव्यांमध्ये समाविष्ट करून त्यांना बेकायदेशीर रित्या वन जमीन मिळवून देण्याचा प्रयत्न भ्रष्ट मार्गाने चालवलेला आहे। या ठिकाणी उपोषण करणारे मोहोपाड्याचे ग्रामस्थ तसेच मालेगाव तालुक्यातल्या सर्व सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांना असं वाटतं की कोणत्याही पात्र लाभार्थ्यावर अन्याय होता कामा नये, परंतु जे बेकायदेशीर भ्रष्ट मार्गाने वन जमिनीचे दावे दाखल झाले आहेत त्याची प्रामाणिकपणे चौकशी होऊन ते जर 2005 पूर्वीचं खरोखर अतिक्रमण असेल त्यांनाच वन दाव्याचा लाभ देण्यात यावा, अन्यथा 2005च्या नंतर अतिक्रमण झालेले 2005 नंतर ज्यांना काही ठिकाणी ज्यांनी वन हक्क कायदा लागू झाला आहे याचा आधार घेऊन अतिक्रमण करून वन विभागाशी संगनमत करून खोटे वन दावे दाखल केलेले आहे, अशा लोकांचे अतिक्रमण तात्काळ निष्कासित करावेत अशी या ठिकाणी आमच्या सर्वांची मागणी आहे। मोहोपाड्याच्या ग्रामस्थांच्या उपोषणाला आम्ही मालेगावकर विलायक संघर्ष समितीचा सहर्ष पाठिंबा आहे। या ठिकाणी त्यांच्या संघर्षात आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार आहोत, परंतु माझी या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींना नम्र विनंती आहे की पर्यावरणाचं रक्षण, वनसंपत्तीचं रक्षण आणि वनसंपदेचं रक्षण केलं तरच भविष्य आपल्याला माफ करणार आहे। अन्यथा या तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होईल, पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होईल। पशुधनाच्या चाऱ्याबरोबर पर्यावरणाची हानी झाल्यास पाऊस पडण्याचं प्रमाण कमी होऊन तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होईल। जे कुठेतरी पर्यावरणाचा समतोल राखला गेला तरच सृष्टीचा समतोल राखला जातो आणि तरच कुठेतरी शेती आणि इतर उद्योगधंदे योग्य प्रकारे चालतात, परंतु पर्यावरणाचा असमतोल करण्याकडे लोकप्रतिनिधींचा कल दिसतो। भ्रष्ट वनाधिकारी यांच्या नेमणुका करण्यासाठी लोकप्रतिनिधी शिफारस करतात, भ्रष्ट आणि बेशिस्त वनाधिकाऱ्यांना पाठबळ देतात। त्यामुळे मालेगाव तालुक्यात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार वाढला आहे आणि या भ्रष्टाचाराचा परिणाम आज मोहोपाड्याच्या ग्रामस्थांना या ठिकाणी आमरण उपोषणाला बसावं लागत आहे। कुठेतरी वन हक्क दावेदारांना विरोध केला जातोय, त्यांचे दावे मंजूर होऊ नये यासाठी प्रयत्न केला जातोय असं सांगून वन हक्क दावेदारांची आंदोलनकर्त्यांबद्दल एक दुश्मनी निर्माण करण्याचा प्रयत्न देखील प्रशासनाकडून सुरू आहे। त्यांना सांगू इच्छितो, त्या वन हक्क दावेदारांना आम्ही सांगू इच्छितो की पात्र लाभार्थी प्रामाणिक, योग्य आणि जे कायदेशीर आहेत त्या कोणत्याच लाभार्थ्याला वन हक्क दावा मिळू नये अशी आमची भूमिका नाही। त्यांना वन हक्क दाव्याखाली जमीन मिळाली पाहिजे, ती तात्काळ मिळाली पाहिजे।
परंतु कुठेही वनसंपत्तीचं नुकसान होऊ नये. वनसंपत्ती सांभाळली गेली तरच पशुधन, मनुष्यधन आणि पर्यावरण यांचा समतोल राखला जाऊ शकतो. त्यामुळे तात्काळ भ्रष्ट वनाधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी आणि वन हक्क दाव्यांची सखोल चौकशी SIT नेमून झाली पाहिजे. कारण सगळ्यात महत्वाचा एक विषय या ठिकाणी मी निदर्शनास आणू इच्छितो की 33,000 हेक्टर वनजमीन मालेगाव तालुक्यात आहे आणि मालेगाव तालुक्यात घनदाट जंगल अस्तित्वात आहे का, हा प्रश्न मालेगावच्या लोकप्रतिनिधींनी आणि वन विभागाने आपल्या आत्ममनाला विचारला पाहिजे. माझं TET पेपर सुटला त्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीने आंदोलन केलं. तर ते आंदोलन शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या राजीनाम्यासाठी, बरोबर आहे. मग त्यांच्यावर जेव्हा ही गोष्ट आली त्यानंतर त्यांनी आंदोलकांना बोलून चर्चा केली आणि त्याच्यातून काय तोडवण्यात आला ते देव जाणं. मग हे लोक जे 4 दिवसापासून त्यांच्याच मतदारसंघात आहे आणि म्हणजे माझा अंदाज 4 ते 5 लोक त्यांना मतदान करतात. कुठलेच कार्यकर्ते आज मंत्री साहेबांच्या कार्यकर्त्यांवर 4 दिवस उपोषण करण्याची वेळ येत असेल. दुसरी गोष्ट मेन म्हणजे आमरण उपोषण असताना देखील याच्यातून मंत्री महोदय मध्यस्थी करून तोडगा का काढू शकत नाही. याचाच अर्थ असा आहे दादा की या मालेगाव तालुक्यातील शासन आणि प्रशासनावर आणि प्रशासनातील जे काही अधिकारी यांच्यावर काही लोकप्रतिनिधींचा दबाव राहिला नाही. आज मालेगाव मतदारसंघामध्ये किंवा मालेगाव तालुक्यामध्ये एखाद्यावर अन्याय झाला, त्याला न्याय मिळायचा असेल तर त्याला आंदोलन हा एक पर्याय आहे. आणि मालेगाव शहरातील आणि तालुक्यातील अशा 2-3 संघटना आहेत की त्या लोकांसाठी धावून जातात. ते कधी अपेक्षा करत नाही की आम्हाला तुम्ही मतदान करतात ते आमच्या पक्षाचे आहेत. त्याच्या जर पहिलं नाव घेतलं जातं अशा परिस्थितीला त्यांना कुठलाही वाढता नाही किंवा राजकीय पद नाही, संविधानिक कुठलं पद नसताना देखील जर तुम्ही लढताय, मग जर समजा आपल्यासारख्या लोकांनी जर हा पुढाकार घेतला तर तालुक्यात अराजकता माती शकते किंवा कायदा सुव्यवस्था देऊ शकते याची खरं जबाबदारी कोणाकडे आहे. आपण महत्वाच्या विषयाला हात घातला. आंदोलन कोणाचं आहे किंवा आंदोलनाचा विषय काय हा सोडता लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आणि तालुक्यातली दादागिरी, गुंडागिरी, प्रशासकीय दबाव झुगारून काढण्यासाठी जे जे कार्यकर्ते या सर्व चळवळीत काम करतात त्या सर्व कार्यकर्त्यांना माझा व्यक्तिगत सॅल्यूट आहे. कारण मालेगाव तालुका हा एका विशिष्ट विचारधारेत वाढत चाललेला आहे. या ठिकाणी सत्तेला प्रश्न विचारला, जसं केंद्र सरकारच्या मोदी सरकार विरुद्ध जर कोणी स्टेटमेंट दिलं तर तो देशद्रोही ठरतो. तसं मालेगावात जर एखाद्याने सत्तेच्या विरोधात, लोकप्रतिनिधीच्या विरोधात जर एखादा प्रश्न विचारला किंवा लोकप्रतिनिधीला जबाबदार धरलं तर तो देशद्रोही, मालेगाव द्रोही ठरतो. तो मालेगावचा अपमान करणारा ठरतो. म्हणजेच मालेगाव म्हणजे मी आणि मी म्हणजे मालेगाव अशी समजूत झालेल्या लोकप्रतिनिधींना मला या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण म्हणजे मालेगाव आणि मालेगाव म्हणजे आपण नाही. मालेगाव हे सर्वसामान्य जनतेचं मालेगाव आहे. या मालेगावने अनेक घराणेशाही पाहिल्या. आता तुम्ही घराणेशाहीला जन्म दिलेला आहे. या तालुक्यात घराणेशाहीचा विरोधात लढणारा एक वर्ग कायमस्वरूपी राहिलेला आहे. याही वर्षी विरोधात त्यांनी मतदान केलेलं आहे. आपण विरोधकांना दाबण्याचा किंवा प्रशासनावर दबाव टाकून विरोधकांना चिरडण्याचा वारंवार प्रयत्न करत आहात. परंतु मला वाटतं लोकशाहीत विरोधक जोपर्यंत सक्षम राहत नाही तोपर्यंत त्या गावाचा, त्या राज्याचा, त्या देशाचा विकास होऊ शकत नाही. बेकायदेशीररित्या अनेक कार्यक्रम राज्यात, देशात आणि तालुक्यात राबवले जात आहेत. भ्रष्टाचाराचे अनेक विषय या ठिकाणी पुढे आलेले आहेत. मालेगावात भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या नेमणुका करून घेणं ही आपली फितरत झालेली आहे. मालेगाव महापालिकेचा अँटी करप्शन मध्ये पकडला गेलेला आयुक्त आपण आयुक्त पदावर अशा अधिकाऱ्याला नियुक्त केलं. मालेगाव शहरासाठी स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालय मंजूर झालं असताना पहिल्या तहसीलदार म्हणून एका वादग्रस्त अधिकाऱ्याला आपण नियुक्ती दिली. मालेगाव शहरात विशेष बाब म्हणून आपण अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या. त्याच्यात शहर अभियंता असतील, फॉरेस्टचे लोक असतील. आता वन विभागाचं आंदोलन आहे, या निमित्ताने पुन्हा एकदा सांगू इच्छितो
की जे बदलीस पात्र होते अशा लोकांच्या बदल्या सुद्धा आपल्या माध्यमातून रद्द झाल्यात अशी चर्चा आहे. याचाच अर्थ कुठेतरी आपण भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देतात आणि या तालुक्यात वाटोळं करत आहात, ते कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी विरोधकांचा सन्मान राखला गेला पाहिजे. विरोधक जर तुमच्या विरुद्ध एखादा विषय मांडत असतील किंवा कार्यकर्ते एखादा विषय मांडत असतील तर तो त्या विषयाला प्रामाणिकपणे त्याचा विषय कसा सोडवला जाईल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि तालुक्यातली जनता ही तुम्हाला मतदान करणारी असो किंवा विरोधात मतदान करणारी असो, लोकप्रतिनिधी झाल्यावर तुम्ही त्यांचे पालक झालेला आहात. ती तुमची नैतिक आणि संविधानिक जबाबदारी आहे. कोणत्याही व्यक्तीचं, कोणत्याही नागरिकाचं तुम्ही ममत्व भाव न ठेवता संविधानाला अभिप्रेत न्यायोचित वागणूक त्याला दिली गेली पाहिजे. परंतु तसं होताना या तालुक्यात दिसत नाही. कुठेतरी विरोधकांच्या एखाद्या मुद्द्याला डावलून टाकायचं आणि सत्ताधाऱ्यांच्या मुद्द्याला कुठेतरी प्रोत्साहन द्यायचं, अशी भूमिका प्रशासन आपल्या मर्जीने घेत आहे का, हा प्रश्न आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पडायला लागला आहे. अन्यथा प्रशासनाने दखल घेऊन एखाद्या निवेदनाची दखल घेऊन तात्काळ कारवाई केली असती, परंतु असं होताना कुठेही दिसत नाही. याचा आम्ही तीव्र शब्दात नाराजी आणि दुःख आणि खेद व्यक्त करत आहोत.